नमस्कार, मी विजय लिमये. मी नागपूरमध्ये एका गार्डनमध्ये आलेलो आहे आणि इथे मला एक खोड दिसत आहे झाडाचं मोठं. कदाचित 8-10 वर्षापासून हे खोड इथं पडलेलं असावं असा अंदाज दिसतोय. आणि या खोडाला पूर्ण वाळवी लागलेली आहे. त्यामुळं आजचा माझा विषय आहे वाळवी. आपल्या घरामध्ये फर्निचरला वाळवी लागली की आपण अस्वस्थ होतो आणि पाहतो की सगळे आपल्या फर्निचरला आतनं वाळवीच्या किड्यांनी खाऊन त्याची पावडर खाली पडत असते. याचा अर्थ हेच आहे की वाळवी कोणत्याही वस्तूला जेव्हा खाते तेव्हा त्याची पावडर बनवून ती खाली पडत राहते. मग वाळवी चांगली का वाईट हा प्रश्न येतो. तर वाळवी कुठं आहे याच्यावर त्याची गरज अवलंबून आहे. घरामध्ये जर वाळवी लागली तर त्याच्यामुळं आपलं नुकसान होतं. पण जंगलामध्ये वाळवी ही अत्यंत उपयोगी अशी किड्यांची जात आहे. जंगलामध्ये ही जे मोठे खोड आहेत, हे खोड सहजासहजी नष्ट होत नाहीत, म्हणजे ते कुजत नाही. त्यांना कुजण्यासाठी शेकडो वर्ष लागू शकतात. तर मग त्यांना जर का लवकरात लवकर जर का नष्ट करायचं असेल आणि त्याचं मातीत रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला वाळवीची मदत घ्यावी लागेल. आणि ती ही वाळवी. आणि वाळवी ही ह्या खोडाला पूर्ण खाऊन त्याचं मातीत रूपांतर करत आहे. थोडक्यात आपण ह्याला म्हणू शकतो की ही वाळवी ही या निसर्गाचे स्कॅव्हेंजिंगचं काम करत आहे. शेवटचा घटक आहे. जसे एखादा प्राणी मारून टाकला की वेगवेगळे प्राणी त्यांना खातात. वाघ, सिंह मांस खातात, गिधाडं हाडं खातात आणि पूर्ण तो प्राणी नष्ट होतो. तसं झाडामध्ये पानांना खाणारे बॅक्टेरिया आहेत, पण खोडांना खाणारं कोणीच नाही आहे. खोडांना खाणारी ही वाळवी आहे आणि ही वाळवी ह्या खोडांना खाऊन पूर्ण नष्ट करून त्याची माती तयार करते. म्हणजे वाळवी ही जंगलामध्ये अत्यंत उपयोगी अशी कीटक आहे. मी विजय लिमये, नागपूर. धन्यवाद.